इंदसद्वन्द्याणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदववाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। गाथा नंबर 53 बघतोय आपण। जीवाणायिणिहणा संतानंताय जीवभावादो सद्भावदो अनंता पंचगुणपधानाय। जीवाचं कर्तृत्व गुणाचं व्याख्यान करणार आहे तिथून। आतापर्यंतच्या मागच्या अधिकारामध्ये प्रकरण वेगळं होतं आणि इथून पुढं प्रकरण बदलणार आहे। तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा 3 गाथांमध्ये त्याचा उपोद्घात करतात म्हणून सांगितलं होतं। तर 5 भावापैकी जो पारिणामिक भाव आहे तो जीवाचा स्वभाव आहे, त्याच्यापेक्षेने जीव अनादि अनंत आहे। पुढं औपशमिक, क्षायपशमिक आणि औदैक या 3 भावाच्या पेक्षेने जीव साधी शांत आहे आणि क्षायिक भावाच्या पेक्षेने साधी अनंत आहे। तर आता संख्येच्या अपेक्षेने आपण बघितलं होतं जयसेनाचार्यांच्या टीकेमध्ये कसा आहे जीव। भव्य जीव किती आहेत? अभव्यांपेक्षा भव्य जीवांची संख्या अनंत आहे। भव्य जीवांमध्ये पण भव्य जीवांपेक्षा सुद्धा अभव्यासमभव्य जीवांची संख्या अजून अनंतपट आहे। प्रत्येक पर्याय एक एक जी घेतली ती प्रत्येकाच्या अपेक्षेने साधी शांत आहे। नाहीतर म्हणूनच त्याच्यामध्ये आपण अनादि शांत पण घटवलं होतं, कारण कर्मांचे उदय कुठपर्यंत आहेत? 14व्या गुणस्थानापर्यंत आहे। मग सगळ्याच कर्मांच्या अपेक्षेने अनादि शांत घटित होते जो जो भव्य आहे त्यांनाच। इतर अभव्यांना तर सगळे भाव अनादि अनंत, सगळे म्हणजे त्याच्याजवळ असणारे 3च भाव, 3ही भाव अनादि अनंत आहेत। तर आणि एक काय सांगितलं होतं ह्याच्यामध्ये, भव्य आणि अभव्य ही राशी 2 वेगळे केले नाहीत। म्हणजे काय म्हणायचं, जर द्रव्यसंग्रहामध्ये 6 द्रव्यांचं कथन केलं तर त्या एका जीव द्रव्यामध्येच सगळ्या राशी आल्या ह्या। ॲक्च्युली त्याचं वर्णन कुठंतरी आलं आहे स्पेसिफिकली। हां, मग जर अभव्य वेगळे आहेत असं मानलं तर 7 द्रव्य मानावे लागतील। म्हणजे जर काय म्हणायचं, ज्ञाताद्रष्टा हा जर स्वभाव नसेल अभव्यांचा तर वेगळं द्रव्य मानावं लागेल, जीवापेक्षा काहीतरी अजून वेगळं द्रव्य आहे असं मानावं लागेल। म्हणून तिथं सांगितलं की जीव कुठलाही असू देत, निगोदापासून ते सिद्धांतपर्यंत जे सगळे जीव सांगितलं काय, ज्ञाताद्रष्टा स्वभावाने सहितच आहेत। भलेही तो अभव्य असू दे, भलेही स्वभावाला न जाणणारा असू दे, तरी सुद्धा ज्ञातापणा नष्ट होत नाही। न्यायकता तर स्वभाव आहे, त्यामुळं प्रत्येक जीवाकडे तो आहेच। हां, प्रत्येक जीव स्वभावाने मंगल आहे, मग तो कसाही असू देत। म्हणूनच म्हटलं आज मी काय वाक्य ऐकलं, अज्ञानी जरी असेल तरी पण तो, काय वाक्य होतं बरं, ज्ञाताद्रष्टा आहे अशाच भावाचं काहीतरी आशयाचं वाक्य होतं की अज्ञानी जीव सुद्धा ज्ञाताद्रष्ट, इकडे कसं दिसणार, हा म्हणजे अज्ञानी जाणत नाही असं नाही, हे सांगायचं होतं। अज्ञानी असला तरी सुद्धा जाणतोय। म्हणजे जाणण्याचं कार्य सगळ्याचं आहे, कारण ज्ञान त्याच्यामध्ये पण आहे, फक्त तो ज्ञानाला जाणत नाही तर पराला जाणतोय एवढंच, म्हणून त्याला अज्ञानी म्हटलं जातं। पण अज्ञानी सुद्धा नियमाने जाननहारच आहे। हां, त्याच्याशिवायच म्हणजे ज्ञानाशिवाय तुम्ही कशाचं वेदन करू शकत नाहीये। त्या ज्ञानात आलेल्या पदार्थाला ज्ञानातूनच जाणताय तुम्ही। तुम्हाला वाटतंय पदार्थाला जाणतोय, पदार्थाला कोणी जाणतच नाही वास्तविक, ज्ञानालाच जाणतोय, पण तुमचं लक्ष जातंय त्या
बाह्य पदार्थावर त्यामुळं म्हटलं जात आहे आरोपाने की याला मी जाणतोय, हे पुस्तकाला मी जाणतोय, या शास्त्राला जाणतोय. पण हे शास्त्र जाणू शकत नाही. हे शास्त्राचं प्रतिबिंब ज्ञानात आल्याशिवाय, त्याच्यासाठी एक्झाम्पल कसं दिलं होतं, समोरच चमचा ठेवलाय पण दिसत नाही आहे, मग चमचा नाही आहे का समोर, वस्तूला जाणता ना तुम्ही, मग ती वस्तू ज्ञानात आली नाही तोपर्यंत ग्रहण होत नाही. म्हणून ज्ञानाला ग्रहण करतो हे सिद्ध होते. म्हणून ज्ञानाने ज्ञानाला विषय करा तर ज्ञानी होणार, नाहीतर नष्ट. ते पण घेतलं ना, नष्ट पण होत नाही. बरोबर आहे. पाची इंद्रियांचं तसंच लावायचं आहे, कारण इंद्रिय पण जाणणारी नाहीच आहे. इंद्रियाच्या द्वारे सुद्धा जो काही विषय तुम्ही जाणतो म्हणताय ते ज्ञानात प्रतिबिंब आल्याशिवाय टेस्ट तर करता की नाही तुम्ही, टेस्ट करता ते कोण करते मग, का जीभ काय करते मग, जीभ काढून टाका तिथनं मग. म्हणजे जिभेवर ठेवलं तरी सुद्धा चव कळत नाही एक एकदा तुम्हाला. निमित्त करता नाहीये, निमित्त होता आहे लेकिन करता नाहीये असं म्हणतात ना. नाही, मला काय म्हणायचं होतं, जिभेवर ठेवलं तरी सुद्धा एखाद्या वेळेस एखाद्याची टेस्ट कळत नाही आपल्याला. का बरं, लोण कमी झालं का जास्त असं विचारलं परत एकदा बघतो की का खाल्लं नव्हतं का पहिल्यांदा. उपयोग नाही ना, ज्ञानात तो विषय आला नव्हता. जसं ते म्हणलं कोण होते स्वाध्यायामध्ये गर्क असलेले बिना लोणचं 6 महिने जेवले, पण नाही कोणतरी ग्रंथ लिहित होते ना, कोण होते ते, पंडित कोणी असं होते ते काहीतरी विद्वान, तर त्यांना सांगितलं की भोजनातला टेस्ट सुद्धा माहीत नाही, कारण उपयोगच नव्हता तिकडं. आणि ज्या दिवशी त्यांना कळलं की म्हणले ते आज भोजनात लोण कमी घातलंय का, मग त्यावेळेस ती म्हणली तुमचा ग्रंथ पूर्ण झालाय दिसतोय. म्हणजे उपयोग नाहीये तर त्या ज्ञानात तो विषय आला नाही म्हणून तुम्ही जाणलं नाही. नाहीतर प्रत्येक पदार्थाला तर इंद्रियांच्या समक्षच आहेत प्रत्येक पदार्थ. बरोबर. काय म्हणले, फळ मिळतं तर ज्ञानाला मिळतं, बाह्य पदार्थामुळं फळ मिळतं असं नाही. म्हणून बहिरंगामध्ये काय पण असू दे, तुमचं प्रसंग प्रतिकूलता असू दे, रोग असू दे किंवा काही पण असू दे, त्याच्यामध्ये फळ कशाचं भोगताय तुम्ही, त्या प्रतिकूलतेचं फळ नाही. तुम्ही जे परिणाम करताय त्या परिणामाचं फळ आहे. चला, तर मला सांगायचं होतं एवढं की अभव्य ही राशी वेगळी मानली तर 7 द्रव्य होती, पण असं तर नाही. अभव्याचा स्वभाव सुद्धा ज्ञाताद्रष्टाच आहे. आता त्यांचं पण वैयक्तिक शरीर आहे का नाही, नारकींचं पण टच करायचं नाही मग तिथं भूमीला, कशाला टच करायचं, गमन करू शकत नाहीत का आदर ते पण. म्हणून ते घेतलेत ना त्यांनी. त्यांनाच नाही, तुम्हाला बी लागत नाही. म्हणजे आपण काय करतोय, मानसिकच भोजन करतोय. सगळं इथं बसल्यावर असते, ताटासमोर बसल्यावर सगळं विसरलेलं असतंय. मी खाणार आणि जाणणार आहे. म्हणून तिथं पण भाव बसणं ठेवा. औदारिक शरीराला गरज आहे की आहार वर्गणांची, त्याच्यापेक्षा म्हणून ते घेतलं जाते की. पण शेवटी दुर्बलता पहिल्यांदा परिणामातून असते आणि मग ते शरीर दुर्बल बाहेर व्हायला कारण मिळतं. जसं अंतराय आली त्यागींना, उपवास पडला, ओ तुमचं कनेक्टेड आहे मला नाही, कट होईल. काय म्हणत होते मी, म्हणजे काय वाक्य सांगितले मी आता, परिणामांची दुर्बलता नाही, त्यागींना पण अंतराय येते त्यावेळेस तिथं त्यांचं पण आपल्यासारखं शरीर आहे, मग त्यांना का बरं तिथं आपल्यासारखा त्रास नाही.
म्हणजे विषय बदलायला लागतो शेवटी, आणि खाऊन पिऊन सुद्धा एखादा जीव दुर्बलता अनुभवतो. परिणाम बघा की कुठं चाललाय तेच सांगतोय आम्ही. म्हणजे शरीरात जरी काय प्रतिकूलता असेल तरी सुद्धा परिणामामध्ये जर बळ असेल तर ते आपल्याला काय म्हणायचं, त्याचा प्रभाव जास्त होत नाही, शरीराचा अडथळा होत नाही कुठं. कुठलंही कार्य करताना बघा की मागं सांगितलं होतं उदाहरण एकदा की तुमच्या अंगात ताप आलाय आणि किती 8 दिवसांनी पोरगा घरी आलाय, पुण्यात राहत होता आणि 8 दिवसांनी घरी आलाय. आता तुम्हाला ताप आलाय, काय करणार, ते एकच दिवस राहणार आहे. मग कसं करता, कुठनं आलं बळ, ताप तिथं त्यावेळी जाणवत पण नाही, मग शरीरात नव्हता का रोग, म्हणजे परिणामांनी रोगी होतोय पहिल्यांदा. चला, तर ज्ञाताद्रष्टा राहावा हे सांगायचं होतं. जो पण अभव्य असेल तो सुद्धा ज्ञाताद्रष्टाच आहे, फक्त स्वीकार नाही आहे त्याला किंवा मान्यता तशी नाही आहे म्हणून तो अजून अभव्यच आहे. तर भावदीपिकेमधलं प्रकरण बघत होतो आपण. त्याच्यामध्ये वेगळ्या अपेक्षेने त्यांनी घटवले, कशामध्ये, भव्य आणि अभव्यत्व वेगळ्या अपेक्षेने घटवले ते दाखवत होते. तर याच्यात काय सांगितलेलं, पहिल्यांदा भव्यत्व भाव म्हणजे काय. पहिल्या पॉईंटमध्ये असं घेतलं की हे बहुतेक असं घेतलं असेल एक पहिलं की सम्यक दर्शनाच्या अपेक्षेने भव्यत्व रूप परिणमनाच्या योग्यतावाला भाव तो भव्यत्व भाव. भव्यत्व रूपाने असं म्हणा, भव्यत्व रूपाने परिणमना योग्य भाव तो भव्यत्व भाव. म्हणजे आता इथं ही अपेक्षा सम्यक्त्वाच्या अपेक्षेने असेल असं वाटतंय, बरोबर. सम्यक दर्शन नाही, वेगवेगळ्या अपेक्षा घटवल्या तो. आणि मग दुसरं जे सांगितलं ना ते होण्यायोग्य एवढ्याच अपेक्षा. जर असं डिफरन्स काढू आपण म्हणजे समजेल वेगळं. नाही नाही नाही, आता हे सम्यक दर्शनाची अपेक्षा नाहीये पुढं, हे एकच फक्त. निसर्ग अधिगमश कसलं पण असू दे, होण्यायोग्य आहे ना त्याला, तर तो भव्यत्व भाव. आणि मिळू दे नाही मिळू दे, निमित्त होणारच नाही तर तो अभव्यत्व भाव रूप. तर हे पहिलं सम्यक दर्शनाच्या अपेक्षेने घेतलं. दुसरं, कोणतीही पर्याय किंवा परिणमन होण्यायोग्य, काय घेतलंय, भविष्यामध्ये ज्या भावाच्या परिणमनायोग्य बाह्य निमित्त मिळाल्यावर त्या भावरूपाने परिणमेल तो भव्यत्व भाव म्हटला जातो. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं, आता दूध आहे, दूध गोड होणार कधी होणार, बाह्य निमित्त जेव्हा त्याला साखररूप मिळणार. पण ते झालं दुधाचं भव्यत्व भाव, गोड रूपाने परिणमन करण्यायोग्य भाव तो भव्यत्व भाव म्हणला. पण आता एखादी अशी वस्तू की काही जरी सानिध्य मिळालं तरी गोड होत नाही, म्हणजे तिथं म्हणायचंय अभव्यत्व भावरूप. आता मी एक्झाम्पल दिले बरं का, हे त्यांनी एक्झाम्पल काय दिलं नाही, फक्त एक समजण्यासाठी की कुठलंही बाह्य निमित्त मिळालं तरी ते त्या रूपाने परिणमन करू शकत नाही, त्याला म्हणायचं अभव्यत्व भाव. त्यामुळं होण्यायोग्य त्याला म्हणलं भव्यत्व. मग कुठल्याही परिणामान घ्यायचं, कोणत्याही परिणामाच्या अपेक्षेने, परिणमन होण्याच्या अपेक्षेने तो भव्यत्व भाव म्हणला गेला. आणि दिसतंय का बोर्डवरचं, नाही 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 नाही, असं नाही, त्याचं त्याच्या योग्य होणारच की. पण ज्या अपेक्षेने आपण ह्याचं लावतोय ना, आता हे इथे सम्यक दृष्टी मिथ्या दृष्टीचं अपेक्षा नाही, संपलं. हे एकच पॉइंट घेतलेलं सम्यक दर्शनाच्या अपेक्षेने. खाली सामान्य लावायला लागलो. सामान्य भव्य म्हणजे काय, होण्यायोग्य एवढंच. सम्यक दर्शनाच्या योग्य असं नाही म्हणायचंय. मग त्या रूपाने परिणमन न होण्यायोग्य एकच जीव घ्या, एका जीवामध्ये भव्यत्व रूप आणि अभव्यत्व रूप. फॉर एक्झाम्पल, सिद्ध जीव संसारी होणार की नाही, मग त्यांच्या अपेक्षेने सिद्धांना अभव्य म्हटलं.
सिद्ध संसारी होण्यायोग्य नाहीत. मग असं होण्यायोग्य तो भाव त्याला म्हणलं भव्यत्व भाव. आणि काही निमित्त मिळू दे बाह्य तरी सुद्धा होण्यायोग्य नाहीत. जसं की अरिहंत आहे ते आत्ता संसारी दशेत आपल्या जवळ आहेत, पण ते सिद्ध होण्यायोग्य म्हणून त्यांना सिद्ध होण्याच्या अपेक्षेने बरं का, आता सिद्ध त्यांच्यामध्ये भव्यत्व राहणार नाही आहे सम्यक मोहनीयाच्या अपेक्षेने वगैरे, पण सिद्ध होण्यायोग्य भाव त्यांच्यामध्ये आहे म्हणून ते भव्यत्व म्हणले. पण आता ते पुन्हा संसारी होणार नाहीत म्हणून त्यांना अभव्य पण म्हणलं. असं पण एका ठिकाणी अपेक्षा घटवली आहे. काय संसारीला भव्य म्हणलं आणि सिद्धांना अभव्य म्हणलं, ही एक अपेक्षा घ्या. इथंच घ्यायचं होतं आपण, त्यांनी नाही दिली पण आपण घेऊ. संसारी तो भव्य. आता ह्या कोण मोक्षगामीच घ्यायचा, तो परत संसारी होणार नाही म्हणून अभव्य. आणि मोक्षगामी सिद्ध झाले ते सिद्ध अभव्य. उलट झालं का नाही? घाबरू नका. म्हणजे संसाराला प्राप्त होण्यायोग्य नाहीत म्हणून ते अभव्य म्हणले, आणि हे संसारातून बाह्य पडण्यायोग्य आहेत म्हणून ते संसाराचा नाश करण्यायोग्य ते भव्य, आणि संसाराला पुन्हा प्राप्त होणार नाहीत ते त्या अपेक्षेने अभव्य. तर बाह्य निमित्त मिळाले असताना ज्या भावाच्या रूपाने परिणमण्यायोग्य आहे ते भव्यत्व भाव, आणि बाह्य निमित्त मिळूनही त्या भावरूप परिणमन होणार नाही ते म्हणले अभव्यत्व भाव. पण काल लिहिलेली वही आणा की तुमची, मग असं नका त्याच्यातच लिहायचं. हे घ्या तुम्हाला पेज देते, माझ्याकडे पेज आहे. अहो मोठ्याच्या मोठं पेज आहेत, मी पेज घेऊन आले. नको नको फाडू बिडू नका, हे घ्या, हे घ्या. पेन पण आणले. नेक्स्ट, आता पुढच्या मध्ये कसं घेतलं, चौथ्या अपेक्षेमध्ये मी नुसतं उदाहरण सांगणार आहे, तुम्ही मला एक्सप्लेनेशन द्यायचं. सर्व जीव अभव्य आहेत, कसं सांगा? का? करेक्ट. आता ही विवक्षा आचार्यांनी सांगितल्यावर का कळली तुम्हाला? आधी का नाही कळली? तर सर्व जीवांमध्ये अभव्यत्व भाव आहे, कारण सर्व जीव परभाव रूपाने परिणमण्यात असमर्थ आहेत. जड वर्णाधिक परभाव त्या रूपाने भूत भविष्य वर्तमान तीनही काळात सर्व जीव कधीही परिणमन करत नाहीत. काय जीव आहे तो पुद्गल रूपाने धर्माधर्म आदी रूपाने कधीही परिणमन करणार नाही, म्हणून प्रत्येक जीव अभव्य आहे. आणि मग भव्य कसं म्हणायचं? याच रूपाने ज्ञानदर्शन रूपाने, हा परभाव रूपाने परिणमण्यात असमर्थ म्हणून म्हणलं प्रत्येक जीव अभव्य आहे. पण स्वतःच्या भावरूपाने परिणमन करू शकते का नाही, म्हणून सांगितलं स्वतःचे जे 53 भाव आहेत जीवाचे त्या रूपाने परिणमनायोग्य असल्यामुळे प्रत्येक जीव भव्य आहे. समजलं का काय सांगितलं? कोणाला काही शंका असली तर विचारा, नाहीतर अपेक्षा वेगळ्या वेगळ्या आहेत, एकाच अपेक्षेने भव्य लावलेलं नाहीये. पाच भावाचे भेद घ्यायचे, जे औदैक औपशमिक क्षायपशमिक सगळ्याचे सब टाइप्स मिळून सगळे 53 भाव होतात. जीवाचे जे 53 भाव आहेत त्या रूपाने जीव परिणमण्यायोग्य आहे म्हणून ते जीवाचे भव्यत्व भाव म्हणले. आता सांगितलं पुढच्या अपेक्षेमध्ये
जीवद्रव्य अभव्य आहे. का जीवद्रव्य अभव्य का? इधर हो गया ना ये अन्य ध्रुव, अभी वही कैसे आएगा? ये इधर आया सब कुछ, सभी द्रव्य सभी गुण पर्याय सभी इसमें आ गए. सर्व जीव द्रव्य अभव्य आहेत. इधर ये हो गया ना हमारा पॉइंट, एक बार ही होता है. द्रव्य पर्याय रूप होत नाही म्हणून द्रव्य अभव्य आहे, पर्याय भव्य आहे असं. म्हणून मी तीनदा द्रव्यावर ट्रेस केलं, पण तुम्ही जीवावरच ट्रेस करत होता. जीव द्रव्य म्हणजे स्वभाव, जीव द्रव्य म्हणा नाही तर स्वभाव म्हणा, कधीही 53 भावरूप होत नाही, त्यामुळे तो अभव्य आहे. पण जीव पर्यायामध्ये 53 भाव रूपाने परिणमन दिसून येतं, म्हणून पर्याय भव्य आहे आणि द्रव्य अभव्य आहे. स्वभाव आहे तो 3 काळामध्ये लावायचं, न कधी परिणाम ना 53 भाव रूपाने झाला, न कधी होतोय किंवा कधी भविष्यात होणार. त्यामुळं जीवद्रव्य हे न परिणाम 53 भाव रूप, न परिणमला, न परिणमेल, न परिणमतोय, त्या जीवाचा तो अभव्यत्व भाव म्हणला. म्हणजे द्रव्य पर्याय रूप होत नाही, म्हणून द्रव्य अभव्य आहे आणि पर्याय भव्य आहे. कारण पर्यायामध्ये हे सगळे 53 भावरूप परिणमन दिसून येतं. एक्सप्लेनेशन लिहा, नाही तर तुम्हाला काय कळणार नाही 4 दिवसांनी वाचला तरी सुद्धा. समजलंय का? काय विचारा मला, कोण आहे ऑनलाईन सगळे? तुम्ही नाही विचारला तर मी विचारणार. रोहिणी काकी काय कळलं? सगळं कळलंय, कळणार नाही योग्य काय आहे ते तेव्हा. असं आहे ना. हा गोष्ट बरं झालं, नाहीतर गोंधळ होतोय. हो भव्य आहे आणि इथं अभव्य कसं आचार्याने आपल्यासाठी म्हणताय? लिहिले म्हटल्यावर काय, हा आचार्याने आपल्यासाठी लिहिले म्हटल्यावर काय तर 100%. होय बरोबर आहे. आचार्यांनी भरपूर सगळं लिहिलंय, पण कळत नाही म्हणूनच संसारी आहे अजून. का मोक्षाला गेलो नाही अजून? हा? का घरात बसलोय, मोही झालोय, रमलाय संसारात तुम्ही म्हणून डिस्कंटिन्यू झालाय. थोडस हे होतं ना. ठीक आहे, भव्यत्व तुमचा भाव आता यायचं होता. तुमचं स्वाध्याय रूपाने परिणमन आता व्हायचं होतं म्हणून झालं. नेक्स्ट, कोणतेही द्रव्य पूर्व पर्याय रूपाने परिणमण्यास सुद्धा असमर्थ आहे, म्हणून पूर्व पर्यायाच्या अपेक्षेने तेच द्रव्य अभव्य आहे. वाचते मी. कोणतेही द्रव्य पूर्व पर्याय रूपाने परिणमण्यास असमर्थ असल्याने, त्यात तशी योग्यताच नसल्याने प्रत्येक द्रव्य अभव्य आहे. पूर्व पर्याय रूपाने परिणमण्यास भावदीपिका, पूर्व पर्याय रूपाने परिणमण्यास अयोग्य असल्यामुळे प्रत्येक द्रव्य अभव्य आहे. आणि भव्य कसं लावायचं? वर्तमान पर्याय रूपाने परिणमण्याची द्रव्याची स्वयं योग्यता आहे, त्या अपेक्षेने सर्व द्रव्य भव्य आहेत. म्हणजे असं वेगळ्या अपेक्षेने तिथं पंडितजींनी खुलासा करून सांगितलेलं आहे. अजून त्या गाथेतलं प्रकरण, त्या शास्त्रातून प्रकरण वाचून बघा, तर अजून तुम्हाला त्यांनी अजून खुलासा भरपूर घेतलाय. पण मी जेवढं प्रयोजनभूत होतं तेवढं सांगितलंय. तर ते 53 भावांचं वर्णन असल्यामुळे त्यांनी अजून त्याच्यामध्ये
काय 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 विस्तार सांगितलाय, पण हे भव्य अभव्याच्या अपेक्षेने एवढं वर्णन सांगितलं तिथं. काय फायदा समजून हे आपल्याला? आपल्याला वाटते की संसारामध्ये मला जास्त कष्ट आहेत, किंवा मला जास्त दुःख आहे. मग तिथं म्हटलं की मग तेच मला दुःखावरच घटवायचं आहे. आपण दुःखी होतोय ना, मग का होतोय? तर तुमचं परिणमन असं होणार आहे हे स्वीकार नाहीये. असा भव्यत्व भाव तुमच्यात पडला होता, हे परिणमन होण्यायोग्य. जसं कोरोना झालं तर शेजाऱ्याला झालं, आपल्याला झालं नाही, किंवा आपल्या घरातच एकाला झालं, आपल्याला झालं नाही. होण्यायोग्य त्यालाच होतं तर तो भव्य का? म्हणजे आता त्या रोगाच्या अपेक्षेने घ्या कथनचित, म्हणजे त्या रूपाने परिणमन होण्यायोग्य त्याचं योग्यता होती, म्हणून तो त्याचा भाव. मग योग्यतेच्या अपेक्षेनेच आपण भव्यत्व घटवतोय. सम्यक दर्शनाची विवक्षा नाही, तेवढी विवक्षा सोडा. ते अन्य ग्रंथांच्या मध्ये सगळं वाचलो आपण. इथं फक्त त्यांनी होण्यायोग्य एवढ्याच अपेक्षेने घटवून दाखवलंय काय आहे ते. काय विचारायचं का सोनाली? तर एक काय सांगायचं होतं, जो ज्ञानी असतो ना, तो कुठल्याही प्रसंगामध्ये, मी वाचून दाखवलं होतं तुम्हाला तसं, की कुठलाही प्रसंग असू दे तो ज्ञान भावाला सोडत नाही. म्हणजे ज्ञान रूपाने परिणमन होण्यायोग्य आहे त्याचं. बाकी अन्य सगळं परिणमन दिसून येईल बाहेर, पण श्रद्धान आहे ते दृढ असतं. त्यामुळं त्याच्यामध्ये भव्यत्व भाव आहे. कसला? समता रूपाने परिणमण्याचा, शांत रूपाने राहण्याचा वगैरे त्याचा भाव असतो ज्ञानीचा. म्हणून ज्ञानी असतो तो भव्य रूपाने परिणमन करतो. मग बहिरंगामध्ये तिथं विपत्ती येऊ दे तरी सुद्धा काय सांगितलं होतं मी सांगा? जे काय कार्य चालू आहे ते कार्य त्याच्यातून सुद्धा हितप्रद अभिप्राय काढतो तो, किंवा त्याच्यातून सुद्धा प्रयोजनभूत गोष्ट काढतो. ज्ञानी असेल तर जरी रोग झाला तरी सुद्धा समंतभद्राचार्यांनी काय केलं, हे निर्जरेचं साधन आहे ह्याच्या अपेक्षेने त्यातून पण ते स्थिर राहिले ना. कुठले पण मुनिराज असू दे, उपसर्ग आला तरी हे सुद्धा माझ्या कल्याणासाठी आहे, हा भाव ग्रहण करून ते भव्यत्व रूपाने परिणमन केलं त्यांनी. म्हणजे झालं त्यांचं परिणमन, आणि त्यामुळं ते कर्म निर्जरित झाले. म्हणून त्यांनी एक वाक्य कसं दिलंय, विघ्न आने पर कार्य जल्दी हो जाता है अथवा पूरा बिगड़ जाता है. काय म्हणले? ज्ञानी का कार्य जल्दी पूरा हो जाता है और आपका सभी कार्य बिगड़ जाता है. का? विघ्न दोघांवर पण आले. म्हणजे ते नाही का काय म्हणलं होतं, त्या 3 मुली होत्या, आग लागली, ती पण आम्हाला गोष्ट सांगते. तर त्यांनी 3 पुरुषार्थ केला की त्याच हे झालं. म्हणजे मुलींना मुली एकीकडे मुली होते आणि एकीकडे त्या 3 मुली होत्या, आणि मग आग लागली. मग मुलींना वाचवण्यासाठी ते उपसर्ग दूर झाला, पण त्यांनी पण आम्हाला मी कुठे सांगतात केली. बरं, काय लक्षात नाही कुठले म्हणताय तुम्ही. बरं ठीक आहे. म्हणजे मला काय म्हणायचं होतं, विघ्न आल्यावर कार्य लवकर सिद्ध होतं किंवा पूर्ण बिघडतं ना. ती कोण होता तो? शूर्पणखेचा भाऊ. काय होतं त्याचं नाव? नाही थांबा, शूर्पणखेचा भावाचं नाव काय होतं? खरदूषण. हा करेक्ट, खरदूषण. तर तो उभारला होता ना काय ते मंत्रविद्या सिद्ध करण्यासाठी, आणि त्याच्या बाजूला सगळं त्यांनी ते काय झाडं वेली पानं फुळं सगळे लावली होती का आली होती असं काहीतरी, आणि त्याच्या आतमध्ये तो उभारलेला आणि विद्या सिद्ध करत होता, आणि झाली होती सिद्ध विद्या. त्याला काय झालं होतं, वरती खडग येऊन उभारलं होतं, पण ते त्याला माहीतच नाही. आणि लक्ष्मणाला आणि आयतं दिसलंय काय तर म्हटल्यावर घेतलं आणि त्या झाडावर नुसतंच मारलं. त्याच्यामध्ये गेला ना तो, त्याच्या अंगावर मारली गेली ती तलवार, त्या झाडावर त्यांनी मारली, तर त्याला माहित नाही त्या झाडामध्ये तो आहे. आणि मग तिथं कोणाला सिद्ध झालं सांगा? विघ्न आल्यावर कार्य लवकर सिद्ध होतं किंवा पूर्ण बिघडतं.
मग तिथं ऍक्च्युली त्यांनी साधना ह्यांनी केली नव्हती लक्ष्मणाने, पण त्याला ते खड्ग मिळालं आणि तेच ह्याचा परिणाम झाला शूर्पणखेवर आणि तिचं सगळं कार्य बिघडलं. म्हणजे रामायण महाभारत जे झालं ते सगळं हेच या एका वाक्यावर आहे. काय वाक्य? विघ्न आने पर कार्य जल्दी पूरा होता है. तुम्ही पण संसारी दशेमध्ये अनुभवून बघा. घरामध्ये काहीतरी विघ्न सतत येत असते तुमच्या. मग तुम्हाला स्वाध्यायाला अडथळा आला समजा, कोणतरी पाहुणे आले घरात किंवा काहीतरी काम निघालं, मग विघ्न आला म्हणल्यावर शरीर त्रास द्यायला लागलं. विघ्न आल्यावर निर्जरा लवकर होते, जास्त होते का कमी होते? स्थिरता असेल तर, ज्ञान ध्यान रूपाने परिणमन असेल तर, नाहीतर मग आसरव बंदच अधिक करू लागलो आपण. किती त्रास होतोय, दुखतंय, खायला प्यायला जात नाही, शरीर दुर्बळ झालंय, शक्ती वाटेना, असं जर आपण सारखं त्याचं चिंतन केलं तर आसरव बंद झाला उलट जास्त. आणि त्यामुळं म्हणलं विघ्न आल्यावर त्या मुनींचं कार्यसिद्धी लवकर होते. कोणाचं झाली होती? रावणाची. बहुरूपिणी विद्या सिद्ध करायला बसला होता आणि लक्ष्मणाने येऊन उपसर्ग केला होता, त्याला त्या कार्यामध्ये विघ्न घातलं होतं. पण तरी सुद्धा रावण स्थिर राहून त्यांनी आपलं कार्य केलं तर लवकर विद्या सिद्ध झाली. जी 8 दिवसांनी होणार होती ती आजच सिद्ध झाली त्याला. म्हणून स्थिरता महत्वाची आहे तिथं, तुमचं परिणमन महत्वाचं आहे. मग त्यांनी इथं कसं घेतलंय, एक पॅरेग्राफ छान घेतलाय. म्हणजे परिणामाचा स्वीकार पाहिजे. परिणाम तर कोणालाच येते, पण त्याचा जर का तुम्ही स्वीकार नाही केला त्याच्यामध्ये दुःख करतो आपण. मला उपसर्ग होतोय, मला त्रास होतोय, ह्याचा आपण काय म्हणायचं, शरीराचं कार्य चालू आहे तर ते माझ्यावर लावून घेतो, मलाच दुःख आहे. आणि त्यामुळं स्थिरता नाही राहिल्यामुळं आकुलता होते आणि आकुलतेने आसरवबंध जास्त होतो. म्हणजे पुन्हा पुन्हा तसेच उदय भोगत राहणार. मग त्यांनी इथं कसं घेतलंय, ज्ञानी तो विपदाओं का स्वागत करता है. आपण फक्त ज्ञानी आहे का अज्ञानी एवढ्या टेस्टसाठी ऐकायला लागलो बरं का. विपदाएं आने से एकदम मान होता है. ओह, मैं इन दुखों में पड़ा हुआ भी आज तक नहीं समझ रहा हूँ. इन विपदाओं की अपेक्षा कर्म कलंक काटने की ही विपदाएं ही क्यों न झेल लूँ. म्हणजे ज्ञानी म्हणतोय की इतकी सगळी बहिरंगामध्ये विपत्ती येते तर त्याच्यापेक्षा मी कर्मनिर्जरेसाठी का नाही पुरुषार्थ करायला पाहिजे. या सगळ्या विपत्ती तर मी झेलतोय, त्यापेक्षा कर्मांना नष्ट करण्यासाठी जे काही त्रास होईल ते मी झेललो तर माझं कल्याण आहे त्याच्यामध्ये. भोगभूमिया जीवों पर तथा देवों पर यहाँ जैसी विपदाएं नहीं आती है जिससे यह बेवकूफ ही बने रहते हैं. स्पष्ट. कोण म्हणले? भोगभूमीतले जीव आणि देवगतीतले जीव जे आहेत त्यांच्यावर काय विपत्ती असते हो. अकाल पडलाय, शरीरात रोग झालाय, खायला प्यायला मिळेना, पैसे कमी पडले, काय स्वयंपाकच केला नाही आहे, घरात कोणतरी मेलं, कुठलाही विपत्ती त्यांच्यावर नाही. तर जिथं विपत्ती नसते तिथं मोक्ष नाही. एवढं सांगितलं त्यांनी छान. भोगभूमी में स्त्री पुरुष साथ साथ रहते हैं तथा, म्हणजे असं पण नाही की बायको मेली नवरा मेला, हे पण दुःख नाही, दोघं एकदमच मरतात. मग पोरं झाल्याचं सुख आणि दुःख. तेच की त्या पोरांना सुद्धा कळायच्या आधी हे मेलेले असतात आणि यांना ते झालं याचा आनंद पण करायला टाइम नाही. म्हणजे त्याच्या आधीच मरण झाले, त्यांना पण दुःख नाही. भोगभूमी में स्त्री पुरुष साथ साथ रहते तथा देवों के भी हजारो देवांगनाएं रहती है. त्याच्यावरून पण बोध घ्यायला पाहिजे की मीच माझ्या मुलांना मोठं करतो, ही ज्याची भावना असेल ना तर भोगभूमीमध्ये बिना आई वडिलाची पोरं वाढतात. कसं? अंगठा चोकून. मग आहे का नाही त्यांचं त्यांचं सत्व, त्यांच्या पुण्य पापानुसार खाणं पिणं मिळणार आहे आणि होणार आहे त्यांचं पालन. म्हणून मी करताय ही बुद्धी सोडा. विचित्र करून ठेवलंय आपण संसाराला सगळ्या आपल्या विचारानेच. विसरून आला ना येताना मेल्यावर तिथलं सगळं तिथंच ठेवून आला. चांगल्या गोष्टी सगळीकडचे घेऊन फिरावेत जवळ. मी हे पाहिजे की जेवल्या नाही ते काय लगेच होत नाही, भूक लागली चढले पण नाही मोबाईल टाकून तर लगेच भूकलंच पाहिजे आणि तो पण नका करतो ते लाभ. एकदा सवय लावली की ते त्याच्याशिवाय जेवणारच नाही. पहिल्यांदाच केलं पाहिजे ना माणसाला. आणि एक दिवस जेवायचं नाही, एक दिवस नाही जेवायचं. पण ते शिकवलं पण नाही, शिकवलं ठेवायचं त्यांना ते मोबाईल घेऊन.
भोग भूमि में स्त्री पुरुष साथ साथ रहते हैं तथा देवों के भी हजारों देवांगनाएं रहती है। उनकी क्षुधा तृषा का हाल तो सुना ही होगा। इससे उनके कोई विपदा पैदा नहीं होती है। विपदाए उपकार के लिए ही है। उपकार करण्यासाठी विपत्ती असतात, म्हणजे जे काही विपत्ती येतात ते तुमच्यावर उपकार करण्यासाठी। बसा की भैया, 5 मिनिटं बसा, संपलंय। जिन क्षेत्रों में विपदाएं नहीं आती है वहाँ के जीव मुक्त नहीं होते हैं तथा जहाँ विपदाएं आती है वहाँ अढाई द्वीप से मनुष्य मोक्ष जा सकते हैं। बघा तुम्ही कुठं राहताय तिथं राहायचं का नाही राहायचं? काय सांगायलेत माहिती का प्रकरण? आपण राहतोय मनुष्य भवामध्ये, मनुष्य गतीमध्ये, या लोकामध्ये आपल्यावर विपत्ती आहेत की नाही? कुठल्या ना कुठल्या रूपाने कोणाला धनाची हानी, कोणाला शरीराची स्वास्थ्याची हानी, कोणाला कुटुंबाचं, कोणाला परिवाराचं, काय पर्यावरणाचं, कुठल्या ना कुठल्या रूपाने विपत्ती आहे प्रत्येकावर। मग आपण त्या विपत्तीपासून दूर पळायला जातो। जसं की गावामध्ये काय म्हणायचं, खेडेगावांमध्ये वगैरे पैसा नाही म्हणून लोकांनी गावं सोडून शहरामध्ये गेले। मग शहरात विपत्ती नाहीत का हो? गावातल्या विपत्ती वेगळ्या होत्या, थोड्या होत्या, पण शहरात आल्यावर उलट विपत्ती वाढल्या का कमी झाल्या? कुठले आहेत तुम्ही? इथले आहेत का बाहेरचे? कुठले राहतात? होय। मग तिथं कोल्हापुरात विपत्ती आहेत की नाही? भरपूर आहेत का कमी आहेत? भरपूर आहेत, सोडा कोल्हापूर। म्हणून विपत्तीपासून दूर जाऊ नका, जिथं राहताय तिथं त्या विपत्ती येणारच। म्हणून मागे एकदा सांगितलं होतं, कोणीतरी एका सुनेनी घरामध्ये त्रास आहे एवढा म्हणून आत्महत्या केली। विपत्ती नको तिथली म्हणून गेली कुठं सांगा? आत्महत्येचं फळ नियमाने नरकगती आहे। नरकाला गेल्यावर दुःख कमी का जास्त? कसं? इथल्यापेक्षा कमी असेल ना, म्हणून तर मेली ती। मग ती मरताना कळायला नको का इथं आपल्याला एवढंसं सहन करू शकत नाहीये, तर तिथं गेल्यावर किती महा विपदा भोगाव्या लागणार। त्यामुळं एका समयाचा अविचार आपल्याला किती मोठी सजा देतो। त्यामुळं सगळे प्रत्येक ठिकाणी आपली सावधानता किती असायला पाहिजे, येणाऱ्या उदयामध्ये स्थिरता असायला पाहिजे की काही समयाचे उदय असते, तो एवढा समय तुम्ही नाही धीर धरू शकत तर अनंत वीर्य कसं प्रगटणार? त्या मुनिराजांना का चतुष्टय प्रगटतं, अनंत चतुष्टय? एवढंच आहे त्याचं कारण की काही क्षणांची धीरता तेवढीच तुम्ही पण ठेवा तर संसार नष्ट होणार आहे तुमचा पण। तर सांगितलेत की जिथं विपत्ती आहे तिथंच जीवाला मुक्ती आहे, म्हणून घरातच राहावा असं नाही सांगायचंय। म्हणजे दुसरा तिसरा विचार करू नका। विचित्र काय करू नका। भिक्षा घ्यायची असेल तर घ्या, सोडा घर नाही म्हणत नाही, पण घरात दुःख आहे म्हणून पळून जाऊन दुसरीकडे संसार थाटणं तर हे चुकीचं आहे। गाव सोडून दुसरीकडे जाऊन संसार करणं योग्य नाही। जिथं विपत्ती है तिथूनच मुक्ति है। लोग कहते हैं ना कि यह क्षेत्र अकालग्रस्त घोषित कर दिया, हम कहते हैं जो क्षेत्र विपदाग्रस्त घोषित कर दिए उनमें जन्मे मनुष्य मुक्त हो सकते हैं। म्हणून तिथं अकालग्रस्त म्हणू नका तर मुक्ती योग्य क्षेत्र म्हणा त्याला। जिथं जिथं अकाल पडला तिथं जर कोणी असे ज्ञानी असतील लवकर मुक्तीला जातील त्यांच्या साधनेच्या निमित्तात। यह मनुष्य उन संकटों से जूझता हुआ यही सोचता है कि कर्मों को इसी तरह का फल देना था, हमारा काम तो ज्ञाता दृष्टा रहना है, कर्म व कर्मफल मेरा स्वभाव नहीं है, अतएव कर्मों को क्यों न निर्मूल कर दिया जाए या शुभ रूप बदले जावे, यह विचार हित के मार्ग में प्रवृत्त कराता है। अढ़ाई द्वीप का मनुष्य ही कल्याण मार्ग में लग सकता है। धन कमाने में भी विपदाएं है। पैसे कमवण्यामध्ये विपत्ती नाही आहेत का? मग धर्म करतानाच तुम्ही काय म्हणता किती जास्त त्रास होतो। उपास करता का? त्रास होतो का नाही उपास करायला? मग पैसे कमवताना त्रास होतो का नाही? तिथं उपास करावा लागतो का नाही कधी? दुकानात बसलो किंवा काय क्लायंट आलं तुमचं, काय ऑफिसमध्ये मीटिंग असली, कितीतरी तासन-तास उपाशी राहावं लागतं। मग तयारी तिथं पैसे मिळणार आहे, धर्मात कुठं पैसे मिळणार आहे? म्हणजे हे भाव मग ते भाव किती चुकीचे आहेत। उलट धर्मानी धन सहज मिळणार आहे हे कळत नाही लोकांना। तिथं जाऊन उकरून काढून आणल्यासारखं ते तिथं कष्ट करतात। माझ्या भावाला तेच सांगितले मी काल, म्हणलं धर्मानी धन आहे, धनाच्या मागं पळल्याने नाही।
म्हणजे त्यांनी एक सेंटेन्स टाकलं होतं की आर यू सॅटिस्फाईड ऑर सक्सेसफुल. तुम्ही काय आहात, सॅटिस्फाईड आहात का सक्सेसफुल आहात, असं मी त्याला विचारलं. त्यांनी काहीतरी एक कोट टाकलं होतं त्याच्यावरून. मग मी त्याला म्हणलं की तू काय आहेस. तो म्हणला मी सॅटिस्फाईड आहे. म्हटलं का सक्सेसफुल नाही आहेस का. नाही म्हटलं अजून भरपूर सक्सेस कमवायचं आहे. म्हटलं जिथं आहे तिथं सक्सेस मानायची तयारी नाही ना. हां सक्सेसफुल अपेक्षा सॅटिस्फाईड हां हां म्हटलं आता ते जॉब करताय म्हटल्यावर त्याला त्याची दृष्टी, म्हटलं धंदा करणारं बघ कसं निवांत बसून एवढं कमवत आहे, ते सक्सेसफुल आहेत. म्हटलं आपल्यात नाही आहे का ती योग्यता, मग करू शकतो. हां हां कुठेही गेला तरी तेच आहे हो, सॅटिस्फाईडच नाही आहे. तुम्ही धंदा करणारा पण त्याच्याकडे बघतोय आणि हा नोकरी करणारा त्याच्याकडे बघतोय. त्यामुळं किती मिळालं तरी सुद्धा किती पाहिजे धन तुम्हाला म्हणून सॅटिस्फाईड होणार. एखाद्याला 1.5चं पॅकेज असेल तर सॅटिस्फाईड असतो आणि एखाद्याला 15चं पॅकेज असेल तरी अनसॅटिस्फाईड असतो. का बरं. कारण परिणामातून संतुष्टता आहे, बाहेर कशा कुठल्या गोष्टी मिळण्यावरून नाही आहे. त्यामुळं घरात राहताय ना तरी पण सॅटिस्फाईड राहावा. जिथं तुम्ही काय म्हणायचं आकुलता करत राहणार ना, अजून पाहिजे, हे असं पाहिजे होतं, असं नको होतं, त्याचं भव्यत्व रूपाने असं परिणमन होण्यायोग्य होतं, एवढं समजून घ्यायचं. आणि आपल्याला असंच संयोग मिळणार होता, हे भाव मी केलेले आहेत, माझं परिणमन असं होण्यायोग्य होतं, ह्याचा स्वीकार झाला तर संसार सहज आणि सुरळीत होईल किंवा संसाराचा नाश पण सहज होईल. ते पण आपल्याला पुरुष काय म्हणायचं झगडावं लागणार नाही त्याच्यासाठी, पण त्याचा स्वीकार परिणामामध्ये होणं आवश्यक आहे. हो जाणं. सिद्धस्वरूपोऽहं मुक्तस्वरूपोऽहं नित्यज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम्. ॐ विसर्जन. नमो अरिहन्ताणं